हां, तर ही एक स्टोरी आहे. एक मोठी फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली होती, तर ती लोकं राहत होते. तर त्यांचं असं लाईक एकच घर होतं खालती, असे भरपूर खूप मोठं घर होतं, 4-5 BHKचं. तर त्यांनी डिसाईड केलं एक दिवशी की आपण वर बांधावं, एक्सटेंड करावं ते. तर मग नॉर्मल कन्स्ट्रक्शन वगैरे चालू होतं आणि असा पावसाचाच वेळ होता. तर वरती हळूहळू काम चालू झालं आणि स्लॅब वगैरे टाकायला लागले. म्हणजे फक्त भिंती रेडी होते आणि रूफ होता. प्रॉपर आतलं काम अजून बनलं नव्हतं. सिमेंटचे अर्धवट भिंत बांधलेली हे सगळं होतं. असे वेगवेगळे रूम्स पाडलेले त्या लोकांनी. तर एकदा इव्हनिंगला काय झालं, त्या घरात जो एक मुलगा राहत होता, ऑलमोस्ट 9th स्टँडर्डमध्ये असेल, तो राहत होता. तर तो असंच वर बघायला गेला, कारण की तिकडून सनसेट वगैरे असं चांगलं दिसत होतं. हां, तर तो असंच नॉर्मल बघायला गेला की सनसेट वगैरे दिसते का. तो आणि एकटा नाही जातो, कारण की ऑब्व्हियसली कन्स्ट्रक्शन आहे, पडला बिडला तर, म्हणून त्याला एकट्याला नाही जाऊन दिलं. तो त्याच्या काकांसोबत गेलेला वर, तो मुलगा आणि काका गेलेला त्याचा. तर मग हळूहळू ती लोक असंच एक्सप्लोअर करत होते वरचं टेरेस वगैरे कसं काय आहे. आणि मग हळूहळू काळोख व्हायला लागला. ऑलमोस्ट 7-7:30च्या दरम्यान काय झालं, तो काका जो होता तो दुसऱ्या रूममध्ये गेला आणि हा मुलगा वेगळ्या रूममध्ये गेला आणि पूर्ण पिच डार्क काळोख. आणि त्यांनी हे कॅमेरा चालू केलेला. ॲक्च्युली त्याला टॉर्च चालू करायची होती, बट चुकून त्यांनी कॅमेरा चालू केला. त्याला असं कळलं नाही की कॅमेरा चालू केला आहे, कारण की फ्लॅश ऑन होती कॅमेऱ्याची. तर तो असाच हे करत करत इकडे कॅमेरा फिरवतो आहे आणि अचानक त्याला असं बाजूनी करून काहीतरी असं गेल्यासारखं वाटलं त्याला. तर तो डचकला की काय आहे भाई. तर मग हां, की असं अचानक हवा आणि असं कानाच्या जवळ कोणतरी असं करून गेल्यावर कळलं. तर त्यांनी कॅमेरा फिरवला घाबरून की अरे कोण आहे करून. आणि त्याला खूप भीती वाटायला लागली, म्हणजे असं थंड वगैरे वाटायला लागलं आणि खूप भीती वाटतं. तर बोलते काका काका आत्ताच्या आता खालती चला, मला खूप भीती वाटते, खूप भीती वाटते. तर काका बोलते काय झालं तुला. तर तो लिटरली काकाला असं खेचून खालती नेलं की नको ना, मला नाही थांबायचं इकडे तिकडे वगैरे. मग त्याला कसं तरी शांत केलं, फ्रेश वगैरे झाले ती लोक. आणि मग त्याला शांत वगैरे केलं. मग नंतर तो रात्री असंच जेवण वगैरे, तो जो मुलगा आहे तो असंच फोनमध्ये बघत होता काय हाय वगैरे, व्हिडिओज, सनसेटचे व्हिडिओज बघत होता. आणि मग अचानक व्हिडिओ स्क्रोल करता करता काय त्याला जाणवलं असेल, एक रँडम व्हिडिओ क्लिक झालेला ज्याच्यामध्ये त्याला दिसतंय की पूर्ण काळोख आहे. नंतर त्याला आठवलं अरे मी टॉर्चच्या जागेवर कॅमेरा ऑन केलेला. कॅमेरामध्ये व्हिडिओ बघतोय आणि त्याला त्या व्हिडिओमध्ये ते आवाज मला ऐकायला आला. बट ठीक आहे, मे बी असा तो घाबरला असेल म्हणून. पण पॉज केला त्याने एका पर्टिक्युलर क्लिपवर. त्या क्लिपमध्ये ते असं दिसत होतं की जिकडे ती अर्धवट भिंत होती ना, त्याच्या पाठीमागे कोणतरी ग्रीनिश ब्लॅक शॅडो टाईप उभं आहे. म्हणजे असं वाटत होतं की ती बाई आहे कोणतरी, अशी खूप धिप्पाड, अशी कर्ली केस, लांब असे व्हॉल्यूमवाले केस आहेत ना तसे. आणि क्लिअरली त्यात असं दिसून येते की ती अशा पोझिशनमध्ये, असा टाईप. हां, एकदम क्लिअर. त्याला वाटली भीती. तर तो बोलतो हे काय विचित्र, आणि खूप असं डिस्टॉर्टेड फेस होता, एकदम क्लिअर दिसत नव्हतं, पण असं समजत होतं की तिकडे आहे कोणतरी. असं पण नाही की लाईटचा इफेक्ट वगैरे, तिकडे काय कॅमेऱ्याच्या लाईटमुळे काहीतरी दिसेल वगैरे, कारण की तिकडे काळोख होता पूर्ण. काळोखात तुला लाईट बीटचं रिफ्लेक्शन कसं काय कळणार नाही. त्यांनी मम्मी पप्पांना वगैरे सांगितलं, घरातल्या सगळ्यांना सांगितलं, घरातल्यांना पण दिसतंय ते असं आहे. सगळे घाबरले की हे काय. मग त्या मुलाला भरला ताप, ऑब्व्हियसली भीतीने ताप भरला त्याला वगैरे. मग त्याच्या आजीने काय केलं माहिती आहे, 2-3 दिवस होऊन गेले. पहिला तर सगळे बोलले की हे डिलीट कर तुझ्या ह्याच्यातनं, व्हिडिओ डिलीट कर आणि फोटो डिलीट कर, कारण की ते असं चांगलं नाही, नेगेटिव्हिटी असतं सर. इवन तो कोण मानत नव्हतं, पण जो तो फोटो बघण्यात होता ना, तो एकदम क्लिअर कट असं वाटत होतं की बापरे खरंमध्ये काहीतरी आहे. इवन तो घरातले वेल एज्युकेटेड आहे, कोण बिलीव्ह नाही करत, पण ते फोटोच असा विचित्र होता बापरे. मग त्याच्या आजीनी वाटतं गाणगापूरची माती होती घरात. तर गाणगापूरची जी माती होती ना, ती आजीनी वर गेली जिकडे ते कन्स्ट्रक्शन चालू होतं तिकडे, आणि घराच्या आजूबाजूला असं एक सर्कलमध्ये हे केलं, टाकली ती. अँड लाईक ऑब्वियसली सबका अपना अपना बिलीफ अँड वैसा सब रहता, बट इट ॲक्च्युली काइंड ऑफ वर्कड. आजी तर इट ॲक्च्युली काइंड ऑफ वर्कड बिकॉज परत बोलू का ते.
कारण की ऑब्वियसली असं लहान पोरांना बोललो की काय नाही बाबू आता देवाचं सगळं केलं आहे, घाबरू नको, असं काही नसतं वगैरे. ऑब्व्हियसली त्या मुलाला हे करायसाठी सगळ्यांनी ब्रेन वॉश केलं त्याला की असं काही नाही, तुझं वहम असेल हे ते. बट ऑब्व्हियसली तो बिलीव्ह नव्हता करत, कारण की ते खूप असं रिअल होतं आणि फर्स्ट टाईम झालेलं त्यासोबत असं काही. सो मग थोड्या दिवसांनी तो फोटो बघितला, तर फोटो पागलने डिलीट नव्हता केला. त्याला बोललेले डिलीट कर, पण त्यांनी ठेवलेला, गॉड नोज वाय. तर ते माती वगैरे टाकून झाल्याच्या नंतर त्यांनी ऑब्झर्व केलं की जो फोनमध्ये फोटो होता तो हळूहळू ब्लर व्हायला लागला. आता असं ऑटोमॅटिकली तर 2-3 दिवसात आपण कुठला फोटो काढला आहे फोनमध्ये तो ब्लर नाही होत, क्लिअरच असतो. किती जुना फोन असेल ट्रान्सफर केलं तर होऊ शकतं, बट ह्याचा हळूहळू ब्लर व्हायला लागला. आणि ती म्हणजे जे काय पण ते डिस्टॉर्टेड प्रॉपर क्लिअर हे दिसत होतं ते थोडं असं वियर्ड नॉर्मल दिसायला लागलं की हां काहीतरी शॅडो असेल म्हणून. पण मग शेवटी त्याला मग घरच्यांनी ओरडून मग ते डिलीट करायला लागलं. बट त्यानंतर असं काही नाही झालं तिकडे त्या जागेत, आणि सगळे आता व्यवस्थित राहतात वगैरे तिकडे. लाईक फक्त ह्यालाच फर्स्ट टाईम असं माहिती पडलं की असं काय जाणवलं की असं काय आहे. आता इतकी वर्ष झाली, सगळे लहानाचे मोठे तिथे झाले, बट तिकडे कोणालाच घरच्यांना जितके पण राहत होते तिकडे, त्यांची लग्न वगैरे झाली तिकडे, पण त्यांना कधीच असं काही जाणवलं नाही. आणि ह्याला अचानक कुठून जाणवलं, तर ते थोडं हे होतं तुमचं. बट ठीक आहे, असं होतं. हां, चेंबूरची स्टोरी आहे.